मावशी मी इथेच थांबणार आहे, मी येत नाहीये. का आता हे काय नवीन खूळ? खूळ वगैरे काही नाहीये. ही त्यांच्या बाबांनी पार्टी अरेंज केली आहे. मी सनामिकांचा मित्र असणं आणि त्याचं त्यांच्या घरी येणं जाणं असणं हे सगळं त्यांना फार पटेल असं वाटत नाही. त्याच्या आधी एक दोनदा भेटलोय मी त्यांना. आणि होतं काय, ऐकून घ्यावं लागतं मी सनामिकांना. माझ्यामुळे त्यांना कशाला त्रास. म्हणून मला वाटतं की मी इथेच थांबतो. मावशी मला आग्रह करू नकोस, मी इथेच थांबतो. बरोबर आहे, तुझं पटलं मला. मी जाऊन येते. हा भाऊजी तुम्ही या किंवा नका येऊ, धमाका तर होणारच. भाऊजी आम्ही येतो. हा आहो येताय ना? चला एडके. आलो हा भाऊजी. चल चल चल. नॉट बॅड. होपफुली हितेनला आवडेल. कार्यक्रम मोठा आहे ना, धमाकाही मोठा होणार. या ना, बसा ना. अरे इथे ये रहा. अरे ठीक है. अरे वाह, लैपटॉप वाले से. अरे ये है ना, पेन ड्राइव में लगाना है. तेरा और राधा का गोल्डन मोमेंट है. अपन पडद्यावर बघूया. स्वागत छे, स्वागत आहे, सगळ्यांचा स्वागत आहे. अरे आहो, इकडे जर लक्ष द्या. हा, नंतर वार्ता करा, तुमचीच घरचीच आहे. तर आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही सर्व इकडे आलेला आहात. हितेन आणि राधासी लिव्हिंग पार्टी मध्ये, बरोबर आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण की माझ्याकडेही टाइम नाही आज. तर आजच्या उत्सव मूर्तीचा आपण कार्यक्रम सुरू करत आहात. तर माझा मुलगा, माझा छोकरा हितेन आणि त्याची पत्नी, सॉरी 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 सर, ओह पत्नी अभी हुई नहीं है तो ऐसा मैं बोल नहीं सकता है. पत्नी, त्याची फ्रेंड, डिअरेस्ट नियरेस्ट फ्रेंड राधा, या लोकांना इकडे इन्व्हाइट करतात. या बेटा ये.
अरे ताडी वाजवा. काय करतात? कमाल आहे तुमची. हो. या बेटे, कम 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 ऑन स्टेज. ये 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 ये. तर राधा, तुमचा निर्णय आणि लिव्हिंग काय आहे ते सर्वाला तुम्ही सांगा. हा? ये. हे हाय, मी राधा दीक्षित आणि मी हिची मुलगी आहे, अनामिका दीक्षित. सो जर का आमची स्टोरी शॉर्ट मध्ये सांगायची झाली तर मी आणि हितेन कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतोय. फर्स्ट इयर पासूनच आमच्यामध्ये खूप छान मैत्री झाली आणि हळूहळू स्टडी डेट, मग फिरायला जाणं, टाइमपास करणं एकत्र असं सुरू झालं. अँड देन वी रिअलाइज की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय. मग फायनली फर्स्ट इयरच्या एंडला हितेंनी मला विचारलं आणि तेव्हापासनं आम्ही दोघं एकत्र आहोत. हा, इनिशियली आमचं असं अजिबात डोक्यात नव्हतं की लग्न करायचंय किंवा लिव्ह इन मध्ये राहायचंय, अजिबात नाही. पण आम्हाला स्लोली असं रिअलाइज होत गेलं की आम्ही एकमेकांबरोबर असताना आनंदी जरी असलो तरी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होतो. म्हणजे आमची घरची बॅकग्राऊंड खूप वेगळी आहे, आमचे माइंडसेट्स वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत. पण एक चांगली गोष्ट अशी की अजूनही आम्ही त्या एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करतो. वी रिस्पेक्ट ईच अदर्स डिफरन्स ऑफ ओपिनियन्स. आणि म्हणूनच आतापर्यंत आमचं नातं इतकं छान टिकलंय. आणि मग आता आम्ही विचार केला की लग्न वगैरे एवढी मोठी स्टेप घेण्यापेक्षा छोट्या स्टेपनी सुरुवात करायचं, लिव्ह इन मध्ये राहायचं. म्हणजे थोडक्यात काय, लग्नाशिवाय एकत्र राहायचं. लगना बिगर. अरे सुरेश भाई, अरे ऐसा नहीं है कि दोनों बच्चे में संस्कार नहीं है. संस्कार है दोनों बच्चों में. त्यांचा प्रेम आहे ना खूप डीप आहे. हो हो, 2-4 साल से वो लोग दूसरे को जानते हैं आणि ते लोकनी विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. हे वेगळं आहे की आपल्या जनरेशन साठी हे नवीन आहे, पण चालते. हो की नाही अनामिका मॅडम? हा. आणि अंकल, शेवटी लग्न म्हणजे काय, विधी करून लीगली एकमेकांबरोबर राहायचं, बरोबर? आणि एकमेकांबरोबर राहण्यासाठी कायदा नाही, प्रेम लागतं ना. आणि एकत्र राहायचं म्हटलं की मग त्याच्याबरोबर आलेले चेंजेस, ऍडजस्ट करून घेण्याची वृत्ती, हे सगळंच येतं. आणि याच सगळ्या गोष्टी आम्हाला आत्ता करून बघायच्या. म्हणजे एकमेकांचे विचार आम्ही पटवून घेऊ शकतो का एकमेकांबरोबर, आमचं आत्ता जे प्रेम आहे तसंच पुढेही टिकतंय का, हे सगळं ट्राय आउट करून बघायचं आहे आम्हाला. हा, आणि आम्ही खूप लकी आहोत की आमच्या घरच्यांनी फायनली आम्हाला सपोर्ट करायचं ठरवलं. हा, इनिशियली जरा थोडेसे प्रॉब्लेम्स आले, पण हरकत नाही, आम्ही प्रिपेअर्ड होतो त्यासाठी. हे आमची राधा दीकरीनी हे हॉलच्या संपूर्ण डेकोरेशन तिने केलेलं आहे एकदम. राधा, खूप छान केला तू काम. तू आम्हाला मस्त सरप्राईज दिली. आता हितेन तुला सरप्राईज देणार. हा हितेन. राधा, तुम्हारी स्माइल के लिए मैं कुछ भी कर सकता हूँ. अरे वाह वाह मारा दिकरा.
मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मी सनामिका की आज मी सगळ्यांच्या समोर त्या मुलीला माझ्या मनातलं सांगतो आणि तुम्हालाही कळणार आहे की ती मुलगी नक्की कोण. मी 22 वर्ष जिच्यासाठी थांबलो त्यात तुम्ही आहात मी सनामिका. दिवस रात्र मी ज्या मुलीचा विचार करतो, जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम केलं त्यात तुम्ही आहात मी सनामिका. जी माझ्याबरोबर असताना नसताना जिचं कायम भलं व्हावं, जी आनंदी राहावी असं मला मनापासून वाटतं त्यात तुम्ही आहात मी सनामिका. माझ्या खोलीतल्या पेटीतून, माझ्या कवितांच्या शब्दात, माझ्या माउथ ऑर्गनच्या सुरात तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात मी सनामिका. वाह, याला म्हणतात मोठा धमाका. हितेन बंद करते आधी. चंपक शेठ, हे सगळं काय चाललंय? मी हे सगळं खोटं आहे. हा, खोटं आहे सगळं. मला काय वाटतं माहितीये, ते व्हिडिओ मध्ये नाही का वेगळ्या माणसांचे चेहरे असे चिकटवतात, तसं काहीतरी केलंय. कारण अनामिका आणि माझ्या भाऊजींमध्ये फक्त मैत्री आहे. एकदम निखळ मैत्री आहे. आणि मला माहितीये ना, मी 100% सांगू शकते हे खोटं आहे. હા બધું શું થયું તે मला काही माहित नाही. हा हितेन काय आहे सगळं? हा काय? राधाची मम्मी, हे सगळं काय आहे? चंपक शेठ, ये लड़की की मम्मी है ना? और कोणाबरोबर रिश्ता तोडताय तुम्ही? हितेनचा रिश्ता या बाईच्या छोकरीशी? अकेली औरत का ना यही प्रॉब्लेम होता है. त्यांना वाटतं की त्या सगळ्या स्वतः करू शकतात, पण पती नाही तर दोस्त, आणि दोस्त नाही तर लवर. हे असं आहे. ओ बाई, तोंड सांभाळून बोलायचं. तुम्ही काही तिची मैत्रीण नाही आहात किंवा आमच्या घरातल्याही कोणी नाही आहात. सगळं माहिती असल्याशिवाय उगाच कुणावर तरी आरोप करू नका. आधी हे इथल्या टीव्हीवर लागलंच कसं, याचा आधी शोध घ्या ना. मला तर वाटतं कोणीतरी मुद्दाम खोडी काढतंय. वो कुछ भी हो, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी जे बघितलंय वो तो सच है. सच हो या ना हो, उसे आपको क्या? अनामिकाच्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याचा हितेन आणि राधाच्या नात्याशी काहीही संबंध नाहीये. हितेनला राधा आवडते, त्याच्या घरच्यांशी संमती आहे, त्यामुळे तिच्या आईकडे बोट दाखवण्याचा काही एक संबंध नाहीये. ऐसी माँ वैसी बेटी. हे कोणी ठरवलं? आणि जैसी माँ म्हणायला अनामिकाची काय चूक आहे यात? काय चूक आहे? अरे तिची बेटी शादीच्या उमरची आहे आणि ती परपुरुषाबरोबर फिरतेय, हे चूक नाहीये. ये वीडियो में जो देखा वो सच है कि नहीं वो बोलो. बोला राधाची मम्मी, बोला. सासू जो ये कैसी शांति से खड़ी है, बगा बगा. लिव इन માટે હા કીધું ને, ત્યારે જ ખબર પડી ગઈ. ये मम्मी पण लिव इन माटे राहते काय? तरीच हा. ए अरे थांबा, काय चाललंय हे? काय गोंधळ सुरू आहे? नाही मामा, तुला जे काही करायचं होतं ते तुझं करून झालंय. या लोकांना जो काही आरडाओरडा करायचा होता तो सगळा त्यांचा करून झालाय. आता मला बोलू दे.
हा व्हिडिओ इथे प्ले व्हायला नको होता. हे जे काही झालं ते खरं जरी असेल तर यात प्रॉब्लेम काय? नाही ठीक आहे. काय पाहिलं आता आपण या व्हिडिओमध्ये? हा मुलगा ज्याचं नाव सौरभ आहे आणि बाय द वे तो माझ्या मम्माचा कॉलेज पासून मित्र आहे. तर त्यांनी माझ्या मम्माला प्रपोज केलं. मग केलं तर केलं, त्यात प्रॉब्लेम काय? नाही, प्रेम करणं काही गुन्हा आहे का? त्याला असतील माझ्या मम्मा बाबतीत फिलिंग्स, त्या त्याने एक्सप्रेस केल्या, दॅट्स इट. मग यात माझ्या मम्माची काय चूक आहे? यात तिची काहीही चूक नाहीये. तुम्ही आत्ताच बघितलत ना, ती तिकडनं सरळ निघून गेली. मग तो माझ्या मम्माचा लव्हर कसा? हा, आता जर का त्याच्या प्रपोजलला ती होच म्हटली असती तर ऑब्व्हियसली मला राग आला असता. म्हणजे प्रेम करायचं वय आता माझं आहे ना. कुणाबरोबरही सेटल होण्याचं माझं वय, हे तिने करणं एक्सपेक्टेडच नाहीये. मला आता माझ्या लाईफ पार्टनरच्या जागी कोणीतरी हवंय, बाबाच्या जागी नाही. हा, असं काही झालं असतं इथे तर मी खूप चिडले असते ऑब्व्हियसली, पण इथे तसं काहीच झालं नाहीये. एक स्माइल पण नाही केलेलं मम्मानी साधं. अवाक्षरही न बोलता निघून गेले. क्लिअरली शी इज नॉट हॅपी विथ हाऊ ही इज बिहेव. आणि आय एम प्रिटी शुअर 40 ओलांडून गेल्यानंतर माझी मम्मा असं काहीही करणार नाही. પણ સૌથી પહેલા તારા મમ્મીએ પુરુષ દોસ્ત કેવી રીતે? आणि राधा, लेडीज लोकला हे बराबर माहिती असते की पुरुषांचा काय इरादा असते. तुझी मम्मी हो बोलली नसेल, पण मग प्रपोज घ्यायला कशासाठी गेली? काय या अशा बायका ना आम्ही खूप बघितल्यात. पुरुषांच्या मागे पुढे दूध का दुल्हन कोई नहीं होता है. हाँ, हे सारो लक्षण नाही चंपक सेठ, हे काय बरोबर नाही. हा नाही, आता कसं झालंय ना की तुम्हा सगळ्यांना काहीही करून माझ्या मम्माची चूक आहे हेच दाखवून द्यायचंय. आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. माझ्या मम्माचं काहीही चुकलेलं नाहीये आणि कुणीही तिला आता एक शब्दही बोलणार नाहीये. अंकल, झाला तेवढा तमाशा बास झाला. हा, चंपक भाई, एक तो તમે આ रिश्ता तोड़ी नाखो, नहीं तो પછી લગન કરી દો. આ लिव इन નહીં ચાલે. હા, એવી કઈ બકવાસ સાંભળવા માટે આવેલો નથી અહીંયા. अरे आपल्या बिरादीमध्ये ऐकाय चालते काय? त्याचा काय संबंध? हितेनच्या बाबांनी आम्हाला लिव्ह इन मध्ये राहायची परमिशन दिलेली आहे आणि आता आम्ही लिव्ह इन मध्येच राहणार आहोत आणि हे ठरलेलं आहे. ओके, हो ना हितेन? हितेन, जर तू आत्ताही आपल्यासाठी स्टँड घेणार नसशील आणि मलाच आपल्या दोघांच्या वतीने बोलावं लागणार असेल तर एक नीट ऐक. मी तुला 2 दिवस देते. आयदर इथे असलेल्या सगळ्यांना छाती ठोकपणे सांग की तुला माझ्या बरोबर राहायचंय आणि तेही लिव्ह इन मध्ये, नाहीतर मला विसर. वल्लबीन, ऐकलं ना राधा काय म्हणाली? हो,
सगळं ऐकलं ना. आपण एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये तो व्हिडिओ दाखवला. हो, पण राधाने तमाशा करण्याऐवजी आईची बाजू घेतली. कळते का तुम्हाला? म्हणजे पार्टीचा एवढा मोठा घाट घातलात आणि फटाका वाजलाच नाही. अहो ओलिबीन, काय म्हणाली? फटाका? माँ बेटी ने इज्जत तर लुटली, पण पैसे तर वसूल करवाच पडશે चंपक शेठ.